ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यास्ते हम शाधिमां त्वां प्रपन्नम। अकारण करुणावृणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं यथामती चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो। द्वितीय अध्यायामध्ये आपला प्रवेश झालेला असून 7व्या श्लोकाचं चिंतन या सत्रामध्ये आपण करणार आहोत। या श्लोकामधून अर्जुन भगवंतासमोर आपल्या अंतःकरणातील संशय व्यक्त करून आता शरणागती पत्करतोय। अर्जुन म्हणतो, व्यामोहरूपी दोषामुळे मूळ स्वभाव म्हणजे स्वाभाविक असलेली क्षात्र वृत्ती नष्ट झालेला आणि धर्माविषयी म्हणजे स्वकर्तव्याविषयी व्यामोहचित्त झालेला असा मी तुम्हाला विचारतो। आणि जे खरोखर माझा कल्याण करणारा असेल असं ते आपण मला सांगा। मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलेल्या मला आपण उपदेश करा, असं या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। आता असं आहे की या ठिकाणी कार्पण्य दोषाने त्याचा मूळ असलेला स्वभाव अपहत म्हणजे झाकला गेलेला आहे। तर इथे कार्पण्य शब्द आहे। कार्पण्य शब्द हा कृपण या शब्दापासून निर्माण झालेला आहे। कृपणतायाः भावः कार्पण्यम। मग सामान्यतया आपण व्यवहारामध्ये कृपण कुणाला म्हणतो तर जो कंजूष आहे त्याला आपण कृपण असं म्हणतो। मग या ठिकाणी तो कृपण शब्दाचा अर्थ आपल्याला अपेक्षित आहे काय तर नाही। या ठिकाणी कृपण शब्दाचा आध्यात्मिक अर्थ आपल्याला अपेक्षित आहे। बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं वर्णन आले आहे, योवा एतदक्षरम गार्ग्य अविदित्वा अस्माल लोकात प्रैतीस कृपणः, की हे गार्गी जो या अक्षराला म्हणजे अविनाशी ब्रह्माला जाणल्या वाचून मरणाला प्राप्त होतो, हा लोक सोडून जातो तो कृपण आहे। एकंदरीत उपनिषदांमध्ये जे काही संवाद आहे त्यामध्ये याज्ञवल्क्य महर्षी याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी गार्गी यांचा संवाद हा अत्यंत महत्त्वाचा संवाद मानला जातो। त्यांच्या संवादामध्ये ही कृपण शब्दाची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते। आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर भगवंताला जाणणं आत्मस्वरूपाला जाणणं हे आपलं चरम लक्ष्य आहे।
शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी असं लिहिलं आहे, पावोनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, लांडा गर्दभतो जाना पुच्छेविण दोपाई. अर्थात मनुष्यपणा प्राप्त करूनही ज्याने आत्मज्ञान संपादन केलेलं नाही आहे त्याला मनुष्य म्हणूच नका. नाथ महाराजांनी त्याला गाढव म्हटलेलं आहे. किंबहुना तुकोबराय असं म्हणतात, पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुत्रीते. म्हणजे त्याला 2 पाय नाही, शेपूट नाही, परंतु मनुष्य स्वरूपामध्ये तो श्वानच मानावा. कोण? ज्याने मनुष्य जन्माला येऊनही भगवंताचं ज्ञान संपादन केलं नाही तो. आणि असं असल्यामुळे असा म्हणजे अर्थात ब्रह्मज्ञान संपादन करणं हे मनुष्य जीवनाचं चरम लक्ष्य आहे. आणि जो मनुष्य जन्माला प्राप्त होऊनही ब्रह्माला न जाणता मरणाला प्राप्त होतो, इहलोक सोडून जातो, याज्ञवल्क्य म्हणतात, गार्गी तोच खरा कृपण आहे. कार्पण्य म्हणजे व्यामोह किंवा अज्ञान, अर्थात ज्याला आत्मज्ञान नाही तो कृपण आहे. आता कृपण शब्दाचे अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. रामायणामध्ये सुद्धा असं आलेलं आहे, आदितः कृशवृत्तिर्यः कृपणो नस राघव महात्मा व्यसनम प्राप्तो दीनः कृपण उच्यते. जो पहिल्यापासून दरिद्री आहे त्याला कृपण असं म्हणत नाहीत, तर महात्मा आहे परंतु संकटाला प्राप्त झाला आणि त्याच्या ठिकाणी असलेली जी मुळातली वृत्ती आहे ती मुळातली वृत्ती जाऊन जर तो दीन झाला तर तो कृपण होत असतो. मग रामायणातली ही जी व्याख्या, ही व्याख्या अर्जुनाला अगदी तंतोतंत बसणारी आहे. अर्जुन मुळामध्ये हा भीरू नाही किंवा युद्ध परांगमुख नाही. मुळामध्ये तो क्षत्रिय आहे, वीर आहे, धैर्यवान आहे, साहसी आहे, पराक्रमी आहे, सगळे गुण त्याच्यामध्ये आहे. परंतु व्यसनम प्राप्त या युद्धामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याला शोकमोहाने जर्जर केलं आणि दीनहा तो दीन झाला. मग अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होत असते त्यावेळेला त्याला कृपण असं म्हणतात. किंवा त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये तसं वर्णन आहे, यो हि अक्षरम ब्रह्म अविज्ञाय लोकांतरगामी भवती सहा कृपणः. असा कृपण. आता इथे अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे त्याचा क्षात्र स्वभाव शौर्य हाच आहे, परंतु प्रतिपक्षीयांचा म्हणजे गुरुजन स्वजन यांचा वध करून राज्य सुख भोगावं हे धर्माला अनुसरून आहे का युद्ध टाळून भिक्षेवर निर्वाह करणं हे धर्माला अनुसरून आहे, याविषयी त्याचं मन गोंधळून गेलं. आणि त्यामुळे तो भगवंताशी बोलतोय की देवा, माझं शाश्वत कल्याण म्हणजे निश्चित कल्याण ज्याच्यामध्ये आहे ते कृपा करून आपण मला सांगा. कारण देवा, मी तुझा सखा आहे, मी तुझा शिष्य आहे, म्हणून तू माझी उपेक्षा न करता तू मला धर्म रहस्य सांगितलं पाहिजे. काय आहे? अर्जुन धर्म रहस्य सांगा असं म्हणतो, परंतु पहिला प्रश्न असाही निर्माण होतो की अर्जुन हा धर्म रहस्य श्रवण करण्याकरता पात्र आहे काय? तर उत्तर देता येईल, होय पात्र आहे. का आहे? कारण की अर्जुन भगवंताला शरण गेला. जो यथावत श्री गुरूंना शरण जातो तोच धर्म रहस्य श्रवण करण्याकरता पात्र ठरत असतो. म्हणून मुंडकोपनिषदामध्ये असं वर्णन आहे, सतद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अर्थात परमेश्वराच्या ज्ञानाकरता त्या शिष्याने गुरूंनाच शरण जावं. आणि ते जात असताना कसं जावं? समित पाणिहि, समिधा हातात घेऊन जाव्यात. आणि कशा गुरूंना शरण जावं? तर श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, जे श्रोत्रिय आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांना शरण जावं. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय आहे? तर ज्याला शास्त्राचं यथावत ज्ञान आहे त्याला श्रोत्रिय असं म्हणतात. काय आहे? काही शास्त्रीय परिभाषा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये
असं वर्णन आहे. जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः संस्कारैर्द्विज उच्यते, विद्याभ्यासी भवेद विप्रः त्रिभिः श्रोत्रिय उच्यते किंवा श्रोत्रिय स्त्रिभिरेव ही. पद्मपुराणाच्या उत्तरखंडामध्ये श्रोत्रिय शब्दाची अशी व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. जन्माने तो ब्राह्मण आहे, ब्राह्मण कुळात जन्म झाला की तो ब्राह्मण झाला. यामध्ये सुद्धा काही जणांचे वाद आहेत. काही जण असं म्हणतात ब्रह्मणा जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्माने तो शूद्रच असतो, संस्कार झाले की त्याच्या ठिकाणी द्विजत्व सिद्धी होत असते. वेदपाठात भवेद विप्रः, त्याने वेदाचं अध्ययन केलं की तो विप्र होतो. आणि ब्रह्म जानाति ब्राह्मणः, जो ब्रह्माचं ज्ञान संपन्न झाला तो खरा ब्राह्मण, अशी एक व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे प्रश्न असा निर्माण होतो, जन्मना जर शूद्रत्व मानलं तर ब्राह्मण्य हे कशाने मानायचं? आपल्याला पुढे चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाग अशा हा प्रसंग येणार आहे, त्यामुळे वेळेला मी याचा विस्तार करणार आहे. तर काही जणांनी सांगितलं तसं नाही, जन्मना ब्राह्मण्य माना. म्हणून जन्मना ब्राह्मण हा संस्कार झाले की त्याला द्विज म्हणा. त्याने विद्याभ्यास केला, वेदाचं अध्ययन केलं की त्याला म्हणायचं विप्र. आणि ह्या तीनही गोष्टी ज्याच्या ठिकाणी असतील त्याला म्हणायचं श्रोत्रिय. बरं, अजून दान कमलाकर नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्रोत्रिय शब्दाची व्याख्या अशी केली आहे, एकाम शाखाम सकल्पाम वा षड्भिरंगैरधीत्य षट्कर्मनिरतो विप्रः श्रोत्रियो नाम धर्मवित. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्या 4 वेदांच्या शाखांपैकी कोणतीही एक शाखा कल्पासहित वेदाचे जे 6 अंग आहे त्या 6 अंगांसहित अभ्यास करून आणि यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह अशा 6ही कर्मामध्ये निरत असलेला आणि धर्मवित, धर्म जाणणारा असा जो ब्राह्मण आहे त्याला श्रोत्रिय असं म्हणा. म्हणजे श्रोत्रिय म्हणत असताना एवढा विचार आहे. आणि जे गुरु असतात ते गुरु असे श्रोत्रिय पाहिजे, म्हणजे त्यांना वेदाचं अध्ययन झालेलं पाहिजे, 6ही अंगांचं त्यांचं अध्ययन झालं पाहिजे, पुराण इतिहासाचा अभ्यास त्यांनी केलेला हवा, पुराणांचा अभ्यास केलेला हवा, तर त्याला श्रोत्रिय म्हणता येतं. बरं, असे श्रोत्रिय बरेच मिळू शकतील, पण ते ब्रह्मनिष्ठ असतीलच याची देखील शाश्वती देता येत नाही. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ब्रह्मानुभव संपन्न असलेले. अनेक जण अशी आहेत श्रोत्रिय असतात पण त्यांच्या ठिकाणी ब्रह्मानुभव नसतो. काही जण अशी असतात ब्रह्मानुभव असतो परंतु श्रोत्रियता नसते. मग अडचण अशी होते, जो केवळ श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ नाही आहे, तो आपल्याला शब्दाने पुष्कळ वर्णन करून सांगू शकेल परंतु ब्रह्मानुभव आपल्याला करवून देऊ शकत नाही. आणि एखादा ब्रह्मनिष्ठ असेल तर ब्रह्मानुभव करवून देऊ शकेल, परंतु साधकाच्या अंतःकरणामध्ये काही शास्त्रीय शंका निर्माण झाल्या तर त्या शंकांचं उत्तर तो देऊ शकत नाही, कारण की श्रोत्रियता त्याच्या ठिकाणी नाही. असं असल्यामुळे गुरु कसे असावेत तर श्रोत्रियही असावेत आणि ब्रह्मनिष्ठही असावेत असं आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं आहे. मग अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंना शरण जावं तरच त्या परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं. आपण कृपण या अवस्थेपासून मुक्त होऊ शकतो. जोपर्यंत गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत ज्ञान नाही. म्हणून भगवंतांनी सुद्धा पुढे सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अर्थात ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंना शरण जावं. काय आहे? ज्ञान मिळवण्यासाठी अहंकार हा पूर्णतः जावा लागतो, म्हणजे शरणागती स्वीकारावी लागते. केवळ घोकमपट्टीने किंवा पदपंक्ती लावण्याने आत्मज्ञान होत नाही किंवा आत्मसाक्षात्कारही होत नाही. मग श्री गुरुवरती ज्याची असीम निष्ठा आहे आणि ज्याने आपल्या सेवेने श्री गुरु प्रसन्नता संपादन केली त्यालाच खरं धर्म रहस्य हे उमगत असतं, कळत असतं. म्हणून श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असं वर्णन आलंय, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरौ तसे ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. अर्थात ज्याची
गुरूंवर आणि देवावरती समान श्रद्धा आहे, श्रेष्ठ परमश्रद्धा आहे, त्याच्याच अंतःकरणामध्ये या ग्रंथांचे अर्थ हे प्रकाशित होत असतात. आणि दुसरी बाब अशी की उपदेश करायचा तर कुणाला उपदेश करायचा, त्याचं उत्तर आपल्याला देता येईल, आपल्या ठिकाणी काही उणीव आहे अशी जाणीव ज्याला आहे, हे ज्ञान ज्याला आहे, त्यालाच काही उपदेश केला तर त्याच्यामध्ये सुधारणा होणं शक्य आहे. ज्याला असं कधी वाटतच नाही की आपल्यामध्ये काही उणीव आहे, त्याला उपदेश करून त्याच्यामध्ये बदल होईल काय? होणार नाही. अर्जुन जोपर्यंत स्वाभिमान होता की मला हे सर्व कळत आहे, मी म्हणतो तेच बरोबर आहे, ही अर्जुनाची भूमिका जोपर्यंत होती तोपर्यंत भगवंताने काही सांगितलं नाही. म्हणून एक नियमही असा सांगितलेला आहे, नापृष्ट कस्यचित ब्रूयात चान्यायेन च पृच्छती जानन्नपि मेधावी जडवल लोकमाचरेत. अर्थात कुणी आपल्याला जर विचारलं नाही तर आपण सांगू नये, बोलू नये. आणि एखादा जर मुद्दाम होऊन आपली परीक्षा घेण्याकरता, आपल्याला अडवून पाहण्याकरता म्हणून जर विचारत असेल तरी सुद्धा माणसाने सांगू नये. जानन अपि ही मेधावी, त्या बुद्धिमानाने ते सर्व आपल्याला माहिती असून ज्ञान असूनही जडवल लोकमाचरेत, एखाद्या जडाप्रमाणे वागावं. परंतु पुढचा जो काही विचारणारा आहे हा जर खरोखर तळमळीने विचारत असेल, जिज्ञासू वृत्तीने विचारत असेल तर मग त्याला आपण सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला अर्जुन अभिमान गलित होऊन भगवंताला शरण आला आणि विनवणी करू लागला, त्यावेळेला देवांनी त्याला आत्मज्ञान सांगितलेलं आहे. मग आता अर्जुनाने जी शरणागती पत्करली आहे ती कोणत्या शब्दांमधून व्यक्त केली आहे त्याचा विचार ह्या श्लोकाच्या विवरणामध्ये स्वामी आपल्याला सांगतात. मोहाने व्याकुळ झाले माझे चित्त, सुचेना उचित पाहताही, दृष्टीतील तेज लोपते सर्वथा, नेत्री सारा येता नेत्र रोगे. अर्जुन म्हणतो आता आम्हाला काय करणं योग्य आहे, म्हणजे युद्ध करावं की भिक्षा मागावी, हे विचार करूनही आता या वेळेला मला सुचत नाही. कारण या वेळेला मोहाने माझं चित्त जे आहे हे ग्रस्त झालेलं आहे. काय असतं, माणसाला नेहमी जे उचित आहे तेच कळावं आणि जे उचित आहे तेच कळणं आवश्यक असतं. उचित जर समजलं नाही तर ते नाशाला किंवा अपकीर्तीला कारणीभूत होत असतं. म्हणून तुकोबराय सांगतात, उचित जाणावे मुख्य धर्म आधी. माणसाचा मुख्य धर्म, मुख्य कर्तव्य जर काही असेल तर जे आपल्याला उचित आहे ते पहिले जाणलं पाहिजे. आणि काय होतं, विकारवशामध्ये माणसाला उचिताची जाणीव राहत नाही. विकार एकदा अंतःकरणात निर्माण झाले की ते माणसाला योग्य अयोग्यापासून भटकवतात. उदाहरण सांगतात की नाही, कामातुरा नाम न भयम न लज्जा. जो कामातुर झालेला आहे त्याला भयही राहत नाही, लज्जाही राहत नाही. अर्थात विकाराने उचिताची जाणीव राहत नाही. इंद्रियांना अधीन झालो की उचित अनुचिताचं भान राहत नाही. उचित न कळे इंद्रियांचे ओढी. इंद्रियांच्या प्रक्षुब्धतेमध्ये विकारवशता येऊन बुद्धीचा तोल जातो. म्हणून असं सांगतात, मोहग्रस्त, व्याधिग्रस्त आणि दरिद्री पुरुषाच्या ठिकाणी मनाची स्थिरता कधीही असत नाही. आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे समजण्यासाठी बुद्धी नेहमी निर्दोष आणि त्रिगुणातीत व्हावी लागते. ज्या गुणांचा उत्कर्ष बुद्धीत झालेला असतो त्यानुसार मनुष्य उचित ठरवतो. अर्थात सात्विक गुणांचा उत्कर्ष बुद्धीत झाला की त्याला सात्विक चांगल्या गोष्टीच बरोबर योग्य वाटतात. राजस गुणांचा उत्कर्ष बुद्धीमध्ये झाला की त्याला राजस गोष्टी योग्य आहेत असं वाटायला लागतं. आणि तामस गुणांचा उत्कर्ष बुद्धीत झाला की त्याला तामस गोष्टी ज्या आहेत त्या योग्य वाटायला लागतात. आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य त्रिगुणातीत होत नाही, बुद्धी निर्दोष होत नाही, तोपर्यंत त्याला
खरं हित अहित जे आहे हे कळत नाही. असं असल्यामुळे खरं उचित शास्त्र वेद देव संत हेच सांगू शकतात. माणसाने काय करायला पाहिजे, त्याच्याकरता काय योग्य आहे याचा उपदेश करण्याकरता समर्थ कोण आहे? एक शास्त्र. शास्त्र म्हणजे काय? शास्त्रंतु हितशंसनात, आपल्या कल्याणाचा विचार ते आपल्या समोर ठेवतं, सांगतं, म्हणूनच त्याला शास्त्र असं म्हटलं गेलेलं आहे. शास्त्र शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत, यानंतर कधीतरी मी सांगेन. त्यानंतर देव आपलं हित करणारा आहे, कल्याण करणारा आहे, आणि संत आपल्याला योग्य अयोग्य काय आहे हे सांगू शकतात. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत हेच आपल्याला कल्याण करते आहे. का बरं? कारण की शास्त्रही निर्दोष आहे, देवही निर्दोष आहे, आणि संतही निर्दोष आहेत. बरं, अर्जुन हा कसा आहे? तो बुद्धिमान आहे, तेजस्वी आहे, तो मंदबुद्धी नाही. किंबहुना वेद श्रुती स्मृती पुराण इत्यादींचं अध्ययन पण त्यांनी केलेलं आहे. त्याला धर्मीय अधर्म्य काय आहे हे कळत होतं. काय आहे, अर्जुना जरी आपला प्रतिनिधी असला सगळ्या जीवांचा, तरी अर्जुनामध्ये आणि आपल्यामध्ये काही बदल आहे, अंतर आहे. काय बदल आहे? आपल्याला धर्म अधर्म उचित अनुचित हे कळतच नाही. किंबहुना या पलीकडे सांगू काय, धर्म म्हणजे काय असं जर प्रश्न विचारला ना, तर त्या धर्म शब्दाची सुद्धा आपल्याला व्याख्या सांगता येत नाही. इतके आपण अज्ञानी आहोत. परंतु अर्जुनाला धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय कळतं. अर्जुन त्या अधर्माचा त्याग करून धर्माने वागणारा आहे. युद्ध हे धर्म्य आहे असं ठरवूनच तो रणक्षेत्री आला. परंतु बुद्धिनिश्चयी माणसाला मनाचं साह्य हे आवश्यक असतं. कारण प्रत्यक्ष क्रियेची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला मनाने साह्य केलं नाही तर बुद्धी चांगली असूनही तो विरुद्ध वागतो. मोहाने एकदा मन ग्रस्त झालं की त्याचा बुद्धीवर ताबा राहत नाही. बुद्धी ही निश्चयात्मिका जरी असली तरी संकल्प विकल्प करणारं मन हे बुद्धीच्या अधीन राहत नाही. आणि म्हणून मन मोहाने ग्रासलं की बुद्धीच्या ठायी असलेल्या ज्ञानशक्तीचा लोप होतो. आणि म्हणून अर्जुन असं म्हणतो की अरे बाबा, बुद्धी मला आहे, परंतु माझं मन जे आहे ते मोहाने व्याकुळ झालं आहे. म्हणून काय करावं काय करू नये हे मला आता सुचत नाही. अगदी पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर बघा, अर्जुन म्हणाला की नाही, भ्रमती वचमे मनहा, अर्थात मन हे बुद्धीच्या ठिकाणी स्थिर नाही आहे. सुचेना उचित पाहायचे ना, काय योग्य आहे ते आता मला कळत नाही आहे. कशी अवस्था माझी झाली याला दृष्टांत अर्जुन देतोय. दृष्टी तेल तेज लोपते सर्वथा, नेत्री सारा येता नेत्र रोगे, मग समीपही असोनी पदार्थ दृष्टी असमर्थ देखावया. ज्याप्रमाणे तिमिर रोगाने किंवा अंधकाराने आवृत्त झालेल्या नेत्रांचं तेज नष्ट होतं आणि मग कोणताही पदार्थ जवळ असतानाही त्याला तो दिसत नाही, त्याप्रमाणे चित्त मोहग्रस्त झालं की त्याला योग्य अयोग्य कळत नाही. आपण दृष्टांत पाहून आलो. आपल्याला पाहण्याकरता पर्याय काय आहे, साधन काय आहे? डोळे आहेत. ईश्वराने आपल्याला पंचविषयांच्या ग्रहणाकरता 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. एक एक महाभूतापासून एक एक इंद्रियाची निर्मिती झाली आणि एक एक विषयाची निर्मिती झालेली आहे. महाभूताच्या सात्विक अंशापासून अंतःकरण तयार झालं. महाभूतांच्या राजस अंशापासून ती ज्ञानेंद्रिय तयार झाली आणि त्या महाभूताच्या तामस अंशापासून ते विषय निर्माण झाले. मग ज्या महाभूताच्या तामस अंशापासून जो विषय निर्माण झालेला आहे त्या विषयाच्या ग्रहणाकरता त्या महाभूताच्या राजस अंशापासून निर्माण झालेलं तेच ज्ञानेंद्रिय लागतं. इतर महाभूताच्या राजस अंशापासून निर्माण झालेल्या ज्ञानेंद्रियाने भलत्याच महाभूतापाच्या
तामस अंशापासून निर्माण झालेल्या विषयाचं ग्रहण होत नाही. उदाहरण मी आपणास सांगतो. भाजी केली, परंतु भाजीत मीठ घातलं की नाही याविषयी संशय निर्माण झाला, लक्षात राहिलं नाही. मग आता ठरवलं की चव घेतली पाहिजे, कळेल मीठ घातलं आहे की नाही, आळणी आहे की योग्य आहे. आता मला विचारायचं आहे, त्या भाजीची चव चाखण्याकरता ती भाजी कानात घातली किंवा नाकात घातली तर चालेल काय हो? नाही. मग भाजीची चव घेण्याकरता आपल्याला ती भाजी आपल्या जिभेवर ठेवावी लागेल. का? कारण की रस नावाचा जो काही अपतत्वाच्या तामस अंशापासून निर्माण झालेला विषय आहे, त्या विषयाच्या ग्रहणाकरता अपतत्वाच्या राजस अंशापासून निर्माण झालेली जिव्हा हे इंद्रिय आहे. प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला एक एक विषयाचं ग्रहण होतं. शब्दगुणकम आकाशम, आकाश हा शब्दाचा गुण आहे आणि त्या शब्दगुणाच्या ग्रहणाकरता आकाश महाभूतापासूनच निर्माण झालेलं श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान ईश्वराने आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर आकाशात वायू, आकाशापासून वायू निर्माण झालेला आहे. वायूचा गुण स्पर्श आहे आणि या स्पर्शाचं ग्रहण करण्याकरता ईश्वराने आपल्याला त्वचा नावाचं इंद्रिय दिलेलं आहे. या वायूपासून पुढे अग्नी निर्माण झाला. अग्नीचा गुण रूप आहे आणि या रूप दर्शनाकरता ईश्वराने आपल्याला डोळे नावाचं इंद्रिय दिलेलं आहे. या अग्नीपासून पुढे पाणी निर्माण झालेलं आहे. या पाण्यापासून रस हा विषय निर्माण झाला आणि या रसग्रहणाकरता आपल्याला ईश्वराने रसनेंद्रिय अर्थात जिव्हा नावाचं ज्ञानेंद्रिय दिलेलं आहे. आणि पाचवं असलेली भूमी, पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. या पृथ्वीचा गुण आहे गंध आणि या गंध विषयाच्या ग्रहणाकरता ईश्वराने आपल्याला नाक हे ज्ञानेंद्रिय दिलेलं आहे. मग ज्या ज्ञानेंद्रियाला जो विषय दिलेला आहे त्या ज्ञानेंद्रियाने केवळ त्याच विषयाचं ग्रहण होतं, दुसऱ्या विषयांचं ग्रहण होत नाही. आपल्याला कानाने कधीही दिसणार नाही, डोळ्याने कधीही ऐकायला येणार नाही, नाकाने कधीही रसास्वादन होणार नाही, जिभेने कधीही वास कळणार नाही. प्रत्येक विषयाकरता प्रत्येक ज्ञानेंद्रिय ठरलेलं आहे. मग त्याप्रमाणे रूप विषयाच्या ग्रहणाकरता ठरलेलं ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? तर ठरलेलं ज्ञानेंद्रिय डोळा आहे. मग हा डोळा पाहणारा आहे. हा डोळा पाहणारा खरा, पण त्याला प्रकाशाचं साह्य लागतं तरच त्याला ते दिसतं. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं म्हटलंय, डोळा देखणाची आहे त्याशी सूर्य नवता साह्य, सिद्ध पदार्थ देखो न लाहे स्तब्ध अंधारी. डोळा पाहणारा ही गोष्ट मान्य, पण त्याला प्रकाशाचं साह्य नसेल तर सिद्ध असलेला प्रत्यक्ष असलेला पदार्थ सुद्धा तो पाहू शकत नाही. गडद अंधकारामध्ये डोळे स्तब्ध होतात. हे जसं आहे त्याप्रमाणे बुद्धीच्या डोळ्यांना मनाचा प्रकाश नसेल तर ती बुद्धी प्रभावशाली होत नाही. देवा, मला बुद्धी आहे, परंतु आता माझ्या मनाचा प्रकाश त्या बुद्धिरूपी डोळ्याला प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे काय करावं हे मला कळत नाही आहे. म्हणून सांगतात, तैसे माझे मन झाले भ्रांतिग्रस्त, आता जे स्वहित तेही नेणे. देवा, त्याप्रमाणे माझं झालं आहे. काय झालंय? माझं मन हे भ्रमाने व्यापलं आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये आपलं खरं हित कशात आहे हे मला समजत नाही आहे. आता इथे भ्रम शब्द वापरलेला आहे, भ्रांती शब्द वापरलेला आहे. या भ्रांतीलाच भ्रम असं म्हणतात, अविवेक म्हणतात, अज्ञान म्हणतात, अशा अनेक नावं आहे. काय असतं? वस्तू जवळच असते पण चित्त भ्रांत झालं किती दूर असल्यासारखी वाटते. मी मनो अनवस्थानात असं एक सांख्य दर्शनातील कारण आपल्याला सांगून आलेलो आहे. सर्व प्राणी मात्रांच्या आत्यंतिक हिताच्या ठिकाणी आत्मा आहे. म्हणजे सगळ्यांचा आत्यंतिक हित कोण आहे? तर आत्मा आहे.
म्हणून ज्ञानोबरायांनी 12व्या अध्यायात म्हणले, जिही सकळ भूतांची हिती निरालंबी अव्यक्ती. आणि असा तो प्रत्येगात्म स्वरूप असलेला म्हणजे आपल्याच आत असलेला आत्मा एकदा का त्याची प्राप्ती झाली की जीवाच्या मागची पुनरावृत्ती ही कायमची नष्ट होते. म्हणजे एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं की त्या जीवाला पुन्हा येणं जाणं जन्म मरण हे राहत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलंय, ततः परं तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. आता ज्याला प्राप्त केल्याने, ज्याचं ज्ञान झाल्याने पुन्हा जन्म मरणाला प्राप्त होत नाही, ही अवस्था सिद्ध होते, असा तो आत्मा आहे तरी कुठे? तर तो आत्मा बाहेर कुठे नसून तो आत्मा आपल्या आतच आहे. पण असा अत्यंत हितस्वरूप असलेला आत्मा आपल्या आतच जीवाच्या सन्निध असूनही मोहाने जीव भ्रांत झाला, त्यामुळे त्याला त्याची जाणीव होत नाही. ज्ञानोबरायांनी पुढे 9व्या अध्यायात म्हटलंय, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतांसी कामू विषयावरी. तसा मी आत्माराम सर्व सुखाचा आराम हा हृदयामध्येच असताना जे भ्रांतीने युक्त झालेले आहे त्यांना विषयावरतीच इच्छा निर्माण होते. ते आत्मस्वरूपाला जाणत नाही, किंबहुना तो आत्मा प्राप्त करून घेणं अत्यंत कठीण आहे असं म्हणतात, दूर वाटतो. आणि या पलीकडे सांगू काय, आत्मा प्राप्त करून घ्यायचा म्हणजे याचा अर्थ आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. आत्मा मिळवायचा नसतो, देव मिळवायचा नाही हो, देव जाणून घ्यायचा आहे. ज्ञानोबराय फार सुंदर बोलतात, भावेवीण देव न कळे निसंदेह गुरुवीण अनुभव कैसा कळे. भावा वाचून देव कळत नाही असं ज्ञानोबराय म्हणतात, न मिळे असं म्हणत नाहीत. काय आहे मिळे आणि कळे यामध्ये अंतर आहे. मिळण्यामध्ये जे मिळालेलं नाहीये ते मिळवणं असतं आणि कळण्यामध्ये जे मिळालेलं आहे परंतु अजून कळालेलं नाही त्याचं ज्ञान असतं. म्हणून वेदांतामध्ये एकंदरीत प्राप्तीच्या संदर्भामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक प्रकार सांगितलेला आहे अप्राप्त अप्राप्ती, दुसरा सांगितलेला आहे अप्राप्त प्राप्ती आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे प्राप्त प्राप्ती. पहिला प्रकार असा आहे अप्राप्त अप्राप्ती, म्हणजे कधीही मिळालं नाही कधी मिळणारही नाही. मला विचारायचं आहे, आकाशातल्या बागेतलं फूल आपल्याला कधी मिळणार आहे? कधी आतापर्यंत मिळालं नाही, पुढे मिळण्याची शक्यता नाही. किंवा सशाचं शिंग कधी आपल्याला मिळेल का? कासविणीचं तूप कधी आपल्याला मिळेल का? नाही, सशाला शिंगच नाही. कासविणीला दूधच नाही तर तूप कसं प्राप्त होईल? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे? अप्राप्त अप्राप्ती, मिळाल्या नाही मिळणार नाहीत. दुसरा प्रकार त्याला म्हणतात अप्राप्त प्राप्ती, मिळण्याजोग आहे परंतु आत्तापर्यंत आपल्याला मिळालं नाही, परंतु प्रयत्नाने प्रारब्धाने कृपेने आपल्याला ते प्राप्त झालं, याला म्हणायचं अप्राप्त प्राप्ती. आणि तिसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं प्राप्त प्राप्ती, मिळालेलंच आहे पण कळालेलं नव्हतं, ते कळालं, त्यामुळे मिळालेल्या वस्तूच्या विषयीच मिळाली अशी भावना आपल्याला निर्माण होते, त्याला प्राप्त प्राप्ती म्हणतात. त्याच्याकरता कंठचामीकर न्याय एक शास्त्रकाराने सांगितलेलं आहे. गळ्यातच असतं परंतु ते जवळ असल्याने आपल्याला लक्षात येत नाही. हो, काय झालं, एक सुतार होता, त्याने काही माप वगैरे लिहून घेतली, लाकडावरती त्या ठिकाणी ती खूणही केली आणि आता रंधा वगैरे मारून झाल्यानंतर तेवढं काम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मापं घ्यावी लागतील. मग खूण करण्याकरता त्याने जी एक स्विस पेन्सिल आपल्यासोबत ठेवलेली होती ती आपल्याला नंतर सापडली पाहिजे म्हणून त्याने ती आपल्या कनवटीला म्हणजे कानाला अशी वर्ण लावली. त्याचं तेवढं काम झालं आणि काम झाल्यानंतर तर पुन्हा पुढची मापं घ्यायची, खूण करायची, त्याला स्विस पेन्सिलची आवश्यकता होती. पण आपण स्विस पेन्सिल ठेवली कुठे हेच त्याला आठवेना. सगळीकडे शोधाशोध केली
सापडेच ना. तो म्हणतो अरे मिळत नाही आहे, पेन्सिल मिळत नाही. आणि शेवटी थकून थकून डोक्याला हात लावला आणि त्यावेळेला कन्वर्टीला असलेली ती पेन्सिल त्याच्या हाताला लागली. तो लगेच आनंदाने म्हणाला, सापडली सापडली, मिळाली मिळाली. आता मला विचारायचं आहे, त्याला पेन्सिल मिळाली ही गोष्ट मान्य आहे, पण नसलेली मिळाली का असलेली मिळाली? तर उत्तर काय आहे? असलेलीच मिळाली. मग अशी असलेली वस्तू प्राप्त होणं त्याला म्हणायचं प्राप्त प्राप्ती. गुरुदेव एक दृष्टांत सांगायचे. एका महिलेने आपल्या नाकातली नथ काढली आणि मंगळसूत्राला अडकवली. हातपाय वगैरे धुतले, काय असेल ते काम केलं आणि त्यानंतर पुन्हा नथ घालायची, पण तिला ती आठवेना आपण नथ कुठे ठेवली. डब्यात शोध, फळीवर शोध, अनेक ठिकाणी शोधलं, सापडेच ना. शेजारी ज्योतिषी राहत होते. पटकन ज्योतिषांकडे गेले. आहोत 1 तास 1.5 तासापूर्वी नथ काढून ठेवली, पण कुठे ठेवल्या गेली, डाव्या हाताने उजव्या हाताने काही आठवत नाही आहे, जरा पाहता का कुठे मिळेल? ज्योतिषी म्हणाले ठीक आहे पाहतो सांगतो. ते पंचांग त्यांनी घेतलं आणि ते पाहायचं आणि या महिलेला सांगायचं याकरता म्हणून सहज त्यांचं लक्ष गेलं. त्या महिलेच्या मंगळसूत्राला ती नथ अडकवलेली त्यांना दिसली, लक्षात आली. त्याने सांगितलं, बाई हे बघा नथ तुम्हाला मिळेल, पण त्याच्याकरता पहिले 101 रुपया दक्षिणा पंचांगावर ठेवा. ठेवते महाराज. दक्षिणा ठेवून घेतली. आता सांगितलं घरात जायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि नखशिखांत स्वतःलाच पाहायचं, तुम्हाला तुमची नथ सापडेल. ही गेली, आरशासमोर उभी राहिली आणि ज्या वेळेला स्वतःलाच पाहायला लागली त्यावेळेला पाहता पाहता गळ्यातलं मंगळसूत्र दिसलं आणि मंगळसूत्राला अडकवलेली ती नथ दिसली. नथ दिसल्याबरोबर ती म्हणाली मिळाली. आता मला प्रश्न विचारायचा आहे, नसलेली मिळाली का असलेली मिळाली? तर असलेलीच मिळाली. याला प्राप्त प्राप्ती असं म्हणतात. प्रपंचामध्ये जे प्राप्त झालेलं नाही ते प्राप्त करून घ्यायचं असतं, पण परमार्थामध्ये मात्र प्राप्त वस्तूचीच प्राप्ती असते. आत्म्याची प्राप्ती ही प्राप्त प्राप्ती आहे. आत्मा हा जीवाला नित्य प्राप्त असतानाही भ्रमामुळे तो अप्राप्तवत प्रतीत होतो, वाटतो. तो मला मिळालेला नाही असं वाटत असतं. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून माझेचे, परंतु ते मला जाणत नाही, मला ओळखत नाही. का? अहम आणि ममता या भ्रांतीमुळे ते विषयांध झालेले आहेत. त्याप्रमाणे अर्जुन सुद्धा मोहाने ग्रस्त झाला ना. त्यामुळे माया भ्रमाने व्याप्त असल्याने लढण्यामध्ये हित आहे की अनहित आहे इतका सामान्य प्रश्न तो अर्जुन देवाला विचारतोय. मग देवाने त्याला प्रथमतः आत्मज्ञानच सांगितलं, पण भ्रमाने माणूस जो आहे तो उचित अनुचित विसरतो. मग अर्जुनाचं मन भ्रांतिग्रस्त असल्याने माझं ही खरं हित कशात आहे असं तो विचारतोय. काय असतं, भ्रांत मनामध्ये बुद्धीची जी विवेचक शक्ती असते ती नष्ट होत असते. 13व्या अध्याय ज्ञानोबरांचं एक वाक्य, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. मोह हा बुद्धीचं द्वार नेहमी झाकत असतो, त्याची विवेचक शक्ती नष्ट करत असतो. आणि असं असल्यामुळे तरी तुवा देवा करोनी विचार, सांगावे साचार भले चेती भले तेची. म्हणून हे श्रीकृष्णा, तुम्ही या संदर्भात किंवा संबंधीचा विचार करा आणि जे आम्हाला चांगलं आहे ते सांगा, कारण आमचा प्रिय मित्र आणि आमचं एकंदर सर्वस्व जे काही असेल ते तूच आहेस. आमुचा तू सखा, आमुचे सर्वस्व, गुरुबंधुदेव आमुचा तू. काय असतं, प्रत्युपकाराची अपेक्षा करून प्रेम करणारा जो असतो तो मित्र असतो. घेणं देणं हे मित्राच्या ठिकाणी असतं, मित्रत्वाचं ते लक्षण असतं.
मिलनात त्रायत इति मित्रम अशी मित्र शब्दाची व्याख्या आहे. ज्याची भेट ही माणसाला संकटांपासून वाचवते त्याला मित्र असं म्हणतात. आणि मित्रामध्ये दोघांच्याही ठिकाणी परस्परांच्या विषयी समान क्रिया असावी लागते. काय असतं, मित्र, सखा ही सगळी शब्द जी आहेत ही समानार्थक मानली जातात, परंतु प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे असलेलं प्रवृत्ती निमित्त मात्र जे आहे ते वेगळं आहे. अमरकोशामध्ये मित्र शब्दाचे पर्याय शब्द सांगितलेले आहे. वयस्यः सवयाः स्निग्धः. जो वयस्य आहे, जो सवया आहे, जो स्निग्ध आहे तो मित्र आहे. परंतु रामाश्रमी नावाची अमरकोशावरती टीका आहे. या टीकेमध्ये मात्र यातले वेगळे भाव सूचित केलेले आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे, एकक्रियम भवेन मित्रम समप्राण सखा स्मृतः. ज्या ठिकाणी परस्परांच्या विषयी क्रिया समान आहे त्यांना म्हणायचं मित्र, आणि ज्यांच्या ठिकाणी शरीर दोन पण प्राण एक आहे, मन एक आहे, विचार एक आहे, त्याला सखा असं म्हणायचं आहे. मग प्रत्युपकाराची अपेक्षा करून प्रेम जो करतो तो मित्र. घेणं देणं हे मित्रत्वाचं लक्षण आहे. पण प्रत्युपकाराची अपेक्षा न करता जो प्रेम करतो तो सखा असतो. ज्यांच्यामध्ये दिसण्याकरता द्वैत असतं, दिसायला दोघे पण असायला मात्र एक, तो सखा. आपण आरशासमोर उभा राहिलो तर आता दिसण्याकरता किती आहेत? दोन आहेत, बिंब आणि प्रतिबिंब. परंतु वास्तविक मात्र दोन आहेत का एकच आहेत? एकच आहेत. दिसण्याकरता दोन पण असण्याकरता एक, अशी स्थिती ज्या वेळेला असते त्यावेळेला त्याला सखा असं म्हणतात. म्हणून प्रत्युपकाराची अपेक्षा न करता प्रेम करणारा सखा. चांगला काळ किंवा आपत्काळ या दोन्हीही वेळी जो निस्वार्थ बुद्धीने उपयोगी पडतो तो सखा. आणि असा सखाच खरं हित सांगू शकत असतो. सख्याचं लक्षण असं आहे, त्याने जे खरं आहे, जे योग्य आहे तेच भीडभाड न ठेवता सांगितलं पाहिजे. आपण असं बोललो तर आपल्या मित्राला राग येईल असं वाटून जर त्याने खरं लपवलं तर तो सखा होऊ शकत नाही. अर्जुन भगवंताला सखा म्हणतो त्याचं कारण असं आहे, दिसायला दोन असायला एक आहे. आणि आपण आप्त माझे असाल, अर्थात जे खरं आहे तेच आपण सांगाल म्हणून आपण सखा आहात. आणि अशा रीतीने अर्जुनाने सांगून पुढच्या काही अभंगांमधून आपली देवाविषयीची असलेली जी एकनिष्ठता आहे ती एकनिष्ठता अर्जुनाने देवासमोर व्यक्त केलेली आहे. अनन्यता व्यक्त करतो अर्जुन. अनन्यता म्हणजे काय तर इतर आश्रयाचा त्याग करून केवळ एकाचाच आश्रय करणं, याला अनन्यता असं म्हणतात. देवर्षी नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये याचं वर्णन केले. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. भक्त हा देवाशी अनन्य असावा, गुरु हा शिष्य हा गुरुशी अनन्य असावा, आणि पतिव्रता स्त्री ही पतीशी अनन्य असते. ज्याप्रमाणे चातक हा मेघवृष्टीविषयी अनन्य आहे. तो सरोवराच्या काठावर बसलेला असेल पण तहान लागली तर तो मेघाची प्रार्थना करतो, देवाची प्रार्थना करतो, देवा माझ्याकरता आपण पाऊस पाडा. तहानेने व्याकुळ झालेला तो चातक जर पाऊस पडला नाही तर कदाचित तहानेने व्याकुळ होऊन मरण स्वीकारतो. परंतु ज्या पाण्याचा भूमीला स्पर्श झालेला आहे त्या पाण्याला कधी स्पर्श करत नाही. ही त्या चातकाच्या ठिकाणी असलेली अनन्यता आहे. सूर्यविकासिनी कमळ सूर्याच्या किरणाच्या स्पर्शा वाचून उमलतच नाही, अनन्य आहे. त्याप्रमाणे देवा वाचून आपल्याला अन्य काहीही न जाणणे याला
देवाविषयीची अनन्यता म्हणतात. ज्याप्रमाणे तुकोबाराने वर्णन केलेलं आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रतेला जसा आपला पती हाच एकमेव प्रमाण असतो, तोच तिचा परमेश्वर किंबहुना माता पिता गुरु बंधू तिचं सर्वस्व जसा तो पती असतो, त्याप्रमाणे या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी ती अनन्यता असावी. आता पुढच्या काही अभंगांमधून अर्जुन आपली अनन्यता देवासमोर प्रकट करतो, पण अनन्यता जरी तो प्रकट करत असला तरी भगवान सर्व सामर्थ्यशाली आहेत याची त्याला जाणीव झाली नाही, आणि म्हणूनच तो भगवंताला आपला स्नेही सखा समजतो. इतकंच नव्हे तर तो देवास म्हणतो की या युद्धासारखं घोर पाप कर्म करण्यास तू मला सांगतो, याची तुला लाज कशी वाटत नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये पुढे आहे, तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्राम करी, इथे लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. युद्धासारख्या घोर कर्मामध्ये तू मला प्रवृत्त करतोस. हे जे काही अर्जुनाचं बोलणं आहे, अर्जुन जरी देवाला सखा समजतोय तरी देवाला सर्व सामर्थ्य संपन्न सर्वतंत्र स्वतंत्र समजत नाही, ही मोठी अडचण आहे. म्हणून असं आहे, गीता उपदेश होण्यापूर्वी अर्जुन देवाशी सखा या नात्याने स्पर्धा करीत होता. हे आपल्याला पुढे येणार आहे. सखेती मत्वा प्रसभम मधुक्तम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेद मया प्रमादात प्रणयन वापी. आणि अर्जुन देवाला ही जाणीव होती, कारण अर्जुनाने भगवंताला आपलं सारथ्य करण्यास सांगितलं त्यावेळेला तू माझ्याशी स्पर्धा करतोस ते योग्यच आहे असं म्हटलंय. महाभारतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, उपपन्नमिदं पार्थ यत् स्पर्धसी मया सह सारथ्यंते करिष्यामि काम्य संपद्यता तव. पण ज्यावेळेला गीतेमध्ये विश्वरूप दर्शन अर्जुनाला झालं त्यावेळेला अर्जुनाला श्रीकृष्ण हे भगवान आहेत याची साक्ष पटली, आणि आजपर्यंत आपण देवाशी बरोबरीच्या नात्याने वागल्याबद्दल त्याला खंत वाटून त्याने देवाची क्षमा याचना केलेली आपल्याला पाहायला सापडते. असो, मग ही जी काही अशी अर्जुन भगवंताविषयी आपली अनन्यता व्यक्त करतो, ती अनन्यता म्हणजे पुढच्या असलेले अभंग आहेत त्यांचा विचार. आणि अर्जुनाने आपल्या ठिकाणी धारण केलेला दीनभाव प्रपन्नम असं म्हणतोय, तर मग हा दीनभाव ही शरणागती कशी असते, शरणागतीचं लक्षण काय, शरणागतीचे प्रकार किती, या संदर्भातला काही विचार हा पुढील सत्रामध्ये आपणासमोर मी मांडणार आहे. शास्त्राने 6 प्रकारची शरणागती सांगितली आहे, वाल्मिकी रामायणाने 3 प्रकारची शरणागती सांगितली आहे, आणि ज्ञानोबारायांनी पुढे 18व्या अध्यायाच्या चिंतनामध्ये 4 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. त्यापैकी 4 प्रकारची शरणागती ही 18व्या अध्यायाचं आपल्या ज्यावेळेला चिंतन येईल त्यावेळेला सांगणार आहे. परंतु उद्याच्या सत्रामध्ये मात्र वाल्मिकी रामायणाने सांगितलेली 3 प्रकारची शरणागती आणि शास्त्रकारांनी सांगितलेली 6 प्रकारची शरणागती आणि त्यामध्ये अर्जुनाने केलेली शरणागती कशी आहे त्याचा विचार, आणि अर्जुन भगवंताविषयी अनन्य कसा आहे, अर्जुन भगवंताला काय समजतो याचा विचार हा उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला करायला मिळेल. आजचं हे वाङ्मयीन पुष्प भगवंताच्या चरणी श्रीमद स्वामीजींच्या चरणारविंदी सादर समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.